मिनिटाला लाखो न्यूरॉन्स मरतायत, तुम्ही पहिल्या तासात पोहोचाल तर बेस्ट आउटकम आहे. तो की हाय रिस्क ग्रुप आहे. हायपरटेन्शन, डायबिटीज, विशेषतः जर अनकंट्रोल डायबिटीज आणि अनकंट्रोल ब्लड प्रेशर असेल तर अजूनच प्रॉब्लेम. यंग हेल्दी नो रिस्क फॅक्टर्स त्यांच्यात आपण कधी कधी बघतो की हार्ट अटॅक येतो. तुमच्या ब्रेनमध्ये जर क्लॉट कुठे वेसलमध्ये आला, आर्टरीमध्ये, ती जी आर्टरी ज्या एरियाला पोहोचवत होती ब्लड सप्लाय, तिथले न्यूरॉन्स मरायला लागतात. त्या पेशंटला जर आम्ही पहिल्या तासात अप्रोप्रिएट अँटीबायोटिक देऊ शकलो तर त्याची मॉर्टॅलिटी सगळ्यात लोएस्ट असते. गोल्डन आवर जेवढा तुम्ही जाऊ द्याल, दर तासाला 7% मॉर्टॅलिटी वाढू शकते. नॉर्मली तुम्हाला अपचन होत नसेल आणि तुम्हाला असं वाटलं की मला ऍसिडिटी झाली आहे किंवा जॉ दुखतोय, हात दुखतोय लेफ्टवाला किंवा पाठ दुखते, ते कार्डियक सिम्पटम्स असू शकतात. छातीतलं पेन जनरली जे पेशंट डिस्क्राईब करतात ते छातीमध्ये भयंकर ओझं आहे, खूप जड आहे आणि ते आता राहवत नाहीये. हार्ट अटॅक आल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर आपण ब्लॉक्ड आर्टरी उघडू शकतो. बऱ्याचशा पेशंटला 1 तासाच्या आत जर त्यांची आर्टरी ओपन झाली तर जवळपास काहीच डॅमेज होत नाही, नंतर हार्ट जवळपास नॉर्मल राहतं. नमस्कार मित्रमंडळी, आपण पुन्हा एकदा 1MDच्या या कार्यक्रमात आलेलो आहोत. जवळजवळ आपण 1.5 वर्षाच्या कालखंडानंतर आता जॉईन करत आहोत परत. आम्ही हा कार्यक्रम याच एका ध्येयाने सुरू केला होता की आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना हेल्थ रिलेटेड टॉपिक्सबद्दल तथ्य जी आहेत ती एक्सपर्ट्सकडून समजावून देण्यासाठी हा आपण कार्यक्रम सुरू केला होता. कोविडमध्ये खूप तुम्ही मदत केली होती आणि आपल्या सगळ्यांचं पण खूप प्रेम मिळालं होतं. कोविड गेला आहे तर तसं परत थोडंफार आपण ढिले होत चालले आहोत हेल्थ रिलेटेड आणि त्याच्यामुळे आपण याबद्दल डिस्कस करणार आहोत. आजचा एक विषय आम्ही ठरवला आहे ज्याच्याबद्दल जास्ती चर्चा होत नाही आणि माझ्या मते ही खूप महत्त्वाची चर्चा आहे. डॉक्टर पंडित याचे एक्सपर्ट आहेत. त्याला म्हणतात गोल्डन आवर इन इमर्जन्सी मेडिसिन. म्हणजे 1 तास जेव्हा तुम्हाला कार्डियक अरेस्ट होतो, हार्ट अटॅक होतो, स्ट्रोक होतो किंवा इन्फेक्शस डिसीज होतो, या 4 बाबींबद्दल आपण बोलणार आहोत. अर्थात डॉक्टर पंडित तुम्ही याच्याबद्दल सविस्तरपणे सांगाल. एक एक करून आपण त्याच्याबद्दल बोलू. पण आपण सुरुवातीचा प्रश्न घेऊ की गोल्डन आवर म्हणजे नक्की काय? गोल्डन आवर ही संकल्पना ती सुरुवात झाली ट्रॉमावरून. तर सर्वप्रथम एक अमेरिकन सर्जन होते, ऑर्थोपेडिक सर्जन होते. ते आणि त्यांची फॅमिली एका प्रायव्हेट प्लेनने चालले होते आणि त्यांच्या प्लेनचा ॲक्सिडेंट झाला आणि दुर्दैवाने बरेच फॅमिली मेंबर्स, त्यांचे मुलं, 3 मुलं, बायको आणि हे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन, त्यांना बऱ्यापैकी दुखापत झाली. प्लेनच कोसळलं म्हटल्यावर काय अर्थातच. आणि त्यांना तेव्हा कळलं की ज्या गोष्टी त्यांना पटापट एका ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून त्यांना पटापट तिकडे करता यायला पाहिजे होत्या त्या त्यांना मिळाल्या नाही आणि त्याच्याबद्दल काहीच ऑर्गनायझेशन नव्हतं. ऑर्गनायझेशन काहीच नसल्यामुळे, कुठलीच एखादा प्रोटोकॉल नसल्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिले ATLS नावाचा एक प्रोटोकॉल चालू केला, ॲडव्हान्स ट्रॉमा लाईफ सपोर्ट. त्याच्यामध्ये पहिल्या तासात आपल्याला काय काय गोष्टी करायला पाहिजे जीव वाचवण्याकरता. कारण त्याच्यामध्ये काय त्यांची संकल्पना होती की प्रायमरी इंजुरी झालेली आहे ऑलरेडी, त्याला आपण बदलू शकत नाही, पण त्याच्यानंतर वेळेमुळे किंवा आपल्या चुकीमुळे सेकंडरी इंजुरी न हो, कमीत कमी वेळेत आपण पेशंटपर्यंत पोहोचावं, सेकंडरी इंजुरीपासून वाचवावं आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊन प्रायमरी इंजुरीला आपण किती अजून बरं करू शकतो त्याचा प्रयत्न करावा. तर तिथून ही सुरुवात झाली. तोच कॉन्सेप्ट नंतर हार्ट आणि ब्रेनवर पण गेला. हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जेवढ्या लवकरात लवकर आपण ब्लॉक्ड आर्टरी उघडू शकतो. हार्ट अटॅक म्हणजे काय, तुमच्या ज्या कार्डियक मसल्स असतात त्याला सप्लाय करणारी जी आर्टरी आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे कण जमा होतो, ते गॅथेरोमा होतो आणि क्लॉट होऊन तो बेसिकली ब्लॉक करतो आर्टरी आणि जी ब्लॉक झाली त्यावेळेस तुम्हाला तो हार्ट अटॅक येतो. त्या ब्लॉकच्या पुढे रक्त पोहोचत नाही, ते मसल्स मरायला लागतात, त्यामुळे पेन होतं. तर आपण जेवढ्या लवकरात लवकर आपण ऑप्शन ओपन करू शकू तेवढ्या लवकरात लवकर आपण त्याला पहिल्या तासातले मेडिसिन्स देऊ शकू. ॲस्प्रिन म्हणा, पेन रिलीफ म्हणा, हॉस्पिटलमध्ये पोहोचवून तो क्लॉट डिझॉल्व्ह करण्याचे इंजेक्शन्स म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण जर देऊ शकलो तर मिनिमम डॅमेजमधून पेशंट बाहेर निघू शकतो. बऱ्याचशा पेशंटला 1 तासाच्या आत जर त्यांची आर्टरी ओपन झाली तर जवळपास काहीच डॅमेज होत नाही, नंतर हार्ट जवळपास नॉर्मल राहतं. हे पण आपल्याला कळायला लागलं. सिमिलर जो कोरिलेशन झालं की स्ट्रोकमध्ये आपण म्हणतो की प्रत्येक मिनिटाला कितीतरी लाख तुमचे न्यूरॉन्स, ज्या की प्रायमरी ब्रेनच्या सेल्स आहेत, त्या मरण पावतात. तुमच्या ब्रेनमध्ये जर क्लॉट कुठे वेसलमध्ये आला, आर्टरीमध्ये, ती जी आर्टरी ज्या एरियाला पोहोचवत होती ब्लड सप्लाय, तिथले न्यूरॉन्स मरायला लागतात.
ओके. तर मग तुम्ही त्याला जेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही उघडू शकाल, रिवाईव्ह करू शकाल, त्याला गोल्डन आवर म्हणतात परत. ओके. हेच पुढे जाऊन आता आम्ही ICUत देखील वापरायला लागलो आहोत की एखाद्या पेशंटला जर इन्फेक्शन झालं, बॅक्टेरियल इन्फेक्शन, आणि तो जर हॉस्पिटलमध्ये आला आणि आल्यावर असं आढळलं की इन्फेक्शन पण आहे आणि ब्लड प्रेशर पण थोडं कमी आहे, म्हणजे आम्ही ऑनसेट ऑफ शॉक असं म्हणतो, किंवा त्यांचं ब्लडमधलं लॅक्टेट हे वाढलेलं आहे किंवा ॲसिड बेस वाढलेलं आहे, ज्या की मायक्रोस्कोपिक शॉकच्या साईन्स आहेत, त्या पेशंटला जर आम्ही पहिल्या तासात अप्रोप्रिएट अँटीबायोटिक देऊ शकलो तर त्याची मॉर्टॅलिटी सगळ्यात लोएस्ट असते. आणि जेवढे तास तुम्ही थांबाल, गोल्डन आवर जेवढा तुम्ही जाऊ द्याल, दर तासाला 7% मॉर्टॅलिटी वाढू शकते. ओके. तर तुम्ही जर 5 तास थांबलात तर ती मॉर्टॅलिटी 35% वाढून जाते. त्या आजाराची समजा एक हेट्रोजिनस मॉर्टॅलिटी, हेट्रोजिनस म्हणजे नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये किंवा देशांमध्ये जर बघितलं 10% असेल, तर जस्ट बिकॉज तुम्ही त्याला अँटीबायोटिक 5 तास उशिरा दिलं ती 45% झाली आता. त्यामुळे गोल्डन आवर हा आता बऱ्यापैकी एस्टॅब्लिश्ड कॉन्सेप्ट आहे. ओके. ॲम्ब्युलन्सेस अक्रॉस द वर्ल्ड, डॉक्टर्स अक्रॉस द वर्ल्ड, इमर्जन्सी डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्स अक्रॉस द वर्ल्ड, त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की पहिल्या तासामध्ये काय करायचं आणि किती मिनिमम वेळेमध्ये आपण त्या पेशंटला करेक्ट ट्रीटमेंट देऊ शकतो. ओके. दॅट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कळतं की वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये पण या गोल्डन आवरचं सेम महत्त्व आहे विदिन हेल्थकेअर, आणि ज्याच्यामुळे आपल्याला जीवन आणि मृत्यूचा मधला जो 1 तास ज्याला म्हणू शकतो आपण, तो 1 तास इज द गोल्डन आवर. करेक्ट. मला एक विचारायचं की आता याच्यापैकी प्रत्येक गोष्टीबद्दल आपण एक एक करून बोलूया. जरूर. लेट्स टेक हार्ट अटॅक. आपण पहिले हार्ट अटॅकबद्दल बोलूया. खूप लोकांना प्रश्न असतो की त्यांना ॲसिडिटी झाली आहे का हार्ट अटॅक आला आहे ते त्यांना कळत नाही. कुठल्या क्षणी त्यांनी हॉस्पिटलला जावं किंवा कधी त्यांनी डॉक्टरांना विचारावं की त्यांना हार्ट अटॅक येतोय का हे त्यांना माहिती नसतं, आणि त्याचबरोबर अशा वेळेला सगळे घाबरून जातात. बरोबर. तर नॅचरली सगळ्यांना भीती वाटते. तर त्यामध्ये काय करू शकतो माणूस, आणि त्यांनी कधी जावं, ॲसिडिटी कधी असते आणि कधी हार्ट अटॅक असतो, याच्यातलं थोडंसं तुम्ही फरक सांगा. तर 2 पेशंट्सचे आपण ग्रुप्स बनवू शकतो ह्याच्यामध्ये. ठीक आहे. एक ग्रुप आहे जो की हाय रिस्क ग्रुप आहे, ज्याला की कोमॉर्बिडिटीज आहेत, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, डायबिटीज, विशेषतः जर अनकंट्रोल्ड डायबिटीज आणि अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर असेल तर अजूनच प्रॉब्लेम. वय ज्यांचं 60च्या वर झालेलं आहे आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग हिस्ट्री ऑफ मदर फादर, त्यांच्यापैकी कोणाला तरी किंवा आजोबा आजी, काका काकू, त्यांना हार्ट अटॅकची जर हिस्ट्री असेल तर ही हाय रिस्क पॉप्युलेशन आहे. ओके. आणि एक दुसरी पॉप्युलेशन जी आजकाल आपण बघतो की यंग मुलं, यंग माणसं ज्यांना की काहीच सिम्पटम्स नसतात, अगदी हेल्दी असतात, बरेच वेळा जिममध्ये खूप एकदम म्हणजे हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज वगैरे पण करत असतात किंवा धावत असतात, पळत असतात, नॉर्मल लाईफ जगत असतात, त्यांच्यामध्ये पण दिसते. तर आता आपण दोन्हीना जरा वेगळं वेगळं बघूया. ठीक आहे. हाय रिस्क पॉप्युलेशनला जर तुम्हाला सिम्पटम्स आढळले की तुम्हाला अपचन वाटतंय, काही न कारण असेल तरी अपचन वाटतंय, म्हणजे उगाचच एखाद्या मी रात्री एक जास्ती पोळी खाल्ली किंवा मला रात्री उशिरा जेवलो, नॉर्मली तुम्हाला अपचन त्यांनी होत नसेल आणि तुम्हाला असं वाटलं की मला ॲसिडिटी झाली आहे किंवा जॉ दुखतोय, हात दुखतोय लेफ्टवाला किंवा पाठ दुखते, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते कार्डियक सिम्पटम्स असू शकतात. ओके. तर हाय रिस्क ग्रुपच्या लोकांनी तर डेफिनेटली कुठलाही वेळ न घालवता एखाद्या बाजूच्या डॉक्टरकडे जावं किंवा हॉस्पिटलच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये जावं. एखादं ओके. एक ECG काढावा आणि एक ब्लड टेस्ट असते ट्रोपोनिन म्हणून, ती करून घ्यावी. ओके. आणि त्याला कुठल्याही पणाचा हलगर्जीपणा करू नये. ECG मध्ये जर चेंजेस नाही दिसले आणि तुम्हाला त्या डॉक्टरांनी, मग बहुतेक वेळा डॉक्टर अशा वेळेस तुम्हाला अँटासिड वगैरे काहीतरी देतील आणि तासाभरात तुम्हाला जर बरं नाही वाटलं तर तासाभरानंतर एक सेकंड ECG करून 2 ECG नॉर्मल आणि ट्रोपोनिन नॉर्मल जर असतील तर तुम्ही घरी जाऊ शकता. 99% पेशंट्सला त्याच्यानंतर काही त्रास होणार नाही. कधी कधी सिम्पटम्स दिसल्यावर, जाणवल्यावर काही तासांनी सुद्धा हार्ट अटॅकचे चेंजेस ECGवर येऊ शकतात किंवा ट्रोपोनिन वाढू शकतं. बरोबर. परंतु ती पॉप्युलेशन फार छोटी आहे. ओके. हाय रिस्क पॉप्युलेशनमध्ये सुद्धा. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की हाय रिस्क पॉप्युलेशन शुड सीक मेडिकल हेल्प. आता हे जे हाय रिस्क पेशंट्स जेव्हा तिकडे राहतात हॉस्पिटलमध्ये आणि
मुख्यतः जर तुम्ही झोपेतून उठून तुम्हाला दुखलं किंवा खूप जाणवलं जास्ती ॲसिडिटी, तर प्लीज त्याला दुर्लक्ष करू नका. ओके. रात्री जा हॉस्पिटलमध्ये. आणि माझं म्हणणं आहे, माझ्या ज्युनियर्सला माझं म्हणणं हेच असतं की रात्री जर 10-11च्या पुढे पेशंट तुमच्याकडे चेस्ट पेन घेऊन आला, त्याला सकाळी 7 वाजेपर्यंत राहू द्या, मॉनिटर करू द्या. कारण तेवढं त्रास त्याला झाला असेल म्हणून तो पेशंट 10 वाजताच्या नंतर 11 वाजता नंतर आलाय. त्याला सुद्धा 11च्या पुढे यायला सोपं नाही आहे पेशंट. आणि त्याने जर 11च्या पुढे आलाय तर त्याला सकाळी 7-8 वाजेपर्यंत राहू द्या. एकदा परत सगळं चेक करून सकाळी सिनियर डॉक्टरला बघून जाऊ द्या. काही हरकत नाही आहे, काही त्याच्यामध्ये नुकसान नाही आहे. थोडेफार पैसे खर्च होतील, परंतु जर त्याला 4 तासानंतर आढळलं की हार्ट अटॅक झालाय करून, असे मी दरवर्षी कमीत कमी 4 ते 5 किस्से बघतो की पेशंट्सला आम्ही सांगतो रात्री थांबा, आम्हाला ऐकत नाहीत, लिव्ह अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस, किंवा आम्ही आमच्या जीपीला सकाळी दाखवू या नावाने ते लोक जातात आणि 2 तासांनी फ्रँक हार्ट अटॅकचे सिम्पटम घेऊन परत येतात. आणि त्यावेळेस कधी कधी ब्लड प्रेशर लो झालेलं असतं, ज्याला की आपण कॉम्प्लिकेशन्स म्हणतो. करेक्ट. हे सगळं आपण अवॉइड करू शकतो जर आपण एक सिम्पल थॉट प्रोसेस सांगितली की जर डॉक्टर म्हणतायत तर रात्रभर थांबा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दाखल करायला हरकत नाहीये. आता आपला जो दुसरा वयोगट किंवा दुसरं पॉप्युलेशन आहे जे की यंग, हेल्दी, नो रिस्क फॅक्टर्स, नॉन स्मोकर, हेल्दी थिंग्स विच दे आर डुईंग, की एकदम नॉर्मल चांगलं चालू आहे, त्यांच्यात आपण कधी कधी बघतो की हार्ट अटॅक येतो. ते जे आहेत ते प्रिडिक्ट करणं फार डिफिकल्ट आहे. ओके. सो एक जनरल रूल ऑफ थंब आहे की तुम्ही 40च्या पुढे तुमचं हेल्थ चेकअप करत जा. 50च्या पुढे एकदा CT अँजिओग्रॅम किंवा एक थ्रेडमिल एको करून घ्या, सो दॅट तुम्हाला तुमचं कार्डियक स्टेटस एक कळतं. आणि मग एव्हरी 5 इयर्स तुम्ही ते रिपीट करत राहा. 40 ते 50च्या मध्ये तुम्ही नॉर्मल हेल्थ चेकअप घेऊन एक हेल्दी डाएट, नॉर्मल कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी तुम्ही नॉर्मल करा. जे हेल्दी आहेत त्यांना दुर्दैवाने बहुतेक वेळा ते अक्यूट ब्लॉकेज होत नाही, त्यांना अरिथमियाज येतात. अरिथमियाज म्हणजे हृदयाची ठोके जे आपले नॉर्मल एका रेग्युलर रेटनी जात असतात, एका रिदमनी जात असतात आणि ते लबडब करत साधारण एक 60 ते 90च्या मध्ये असतात बहुतेक लोकांमध्ये, ते अचानक खूप रॅपिड होतात, 200, 250, 300, किंवा कधी कधी ती रिदमच लॉस होते आणि नुसतं हार्ट जे आहे ते असं होऊ शकतं. ह्याला बरेच कारण आहेत. बरेच वेळा ड्रग्स हे कारण असू शकतं, टू मच ऑफ एक्सरसाइज असू शकतं, डिहायड्रेशन असू शकतं, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असू शकतं. काही लोकांना पहिलेपासून काही लॉंग क्यूटी सिंड्रोम किंवा बुगाडा सिंड्रोम नावाचे काही आजार असू शकतात आणि ते कधीच डिटेक्ट झालेले नसतात. एखाद्याला ब्लॉक पण असू शकतो, मी नाही म्हणत, अगदी एखाद्याला ब्लॉकही असू शकतो. पण जेनेटिक असू शकतं. जेनेटिक डेफिनेटली जर तुमच्या फॅमिलीमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची हिस्ट्री आहे, हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, तर यंग पेशंट्सला सुद्धा आम्ही बघितलंय की कधी कधी क्लॉट होऊन आम्ही त्यांना एन्जिओप्लास्टी लागलेली आहे. ओके. आय थिंक यंग पॉप्युलेशन तर मी एवढंच म्हणेन की जीवाच्या बाहेर जाऊन एक्सरसाइज करू नका. जीवाच्या बाहेर जाऊन कुठला एखादा टार्गेट मीट करायचा असेल तेवढ्याकरता प्रेशर घेऊ नका. करेक्ट. थोडंसं आपलं जे एक संतुलित आहार, संतुलित जीवन, नॉर्मल लाईफस्टाईल जी आहे ती एवढी मेंटेन करता येईल तेवढी मेंटेन करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे की परत सिम्पटम्स आले तर अंगावर काढू नका. हा जो गोल्डन आवर आहे, या गोल्डन आवर मध्ये जर तुम्ही मेडिकल हेल्प घेतलीत तर जसं मी मागाशी म्हणालो की यू कॅन गेट अवे विदाउट एनी प्रॉब्लेम. बरोबर. मोस्ट लाईफ्स विल बी एबल टू सेव्ह, मोस्ट लाईफ्स. ओके. कुठलाही डॉक्टर देव नाहीये. बरोबर. त्यामुळे मी एवढंच सांगू शकतो की बहुतांश लाईफ आम्ही सेव्ह करू शकू विदाउट एनी प्रॉब्लेम. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे लॉंग लास्टिंग प्रॉब्लेम फॉर ॲब्सोल्युटली. काही पेशंटला लॉंग लास्टिंग प्रॉब्लेम होतील आणि काही आम्ही वाचवू शकणार, पण जीव तरी वाचेल नक्कीच. पण बहुतेक पेशंट 90%च्या वर पेशंट आम्ही जीव वाचवू शकू. ओके. जर ते वेळेवर हॉस्पिटलला पोहोचले तर. त्यामुळे गोल्डन आवर फार इम्पॉर्टंट आहे. आणि या गोल्डन आवरला आपल्या ज्या हेल्थ सिस्टम आहे त्याच्यामध्ये समहाऊ दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. कारण मी जर आज ॲम्ब्युलन्स बोलवली तर ती माझ्याकडे येऊन 5 मिनिटात हजर होईल आणि मला पुढच्या 5 मिनिटात एक चांगला पॅरामेडिक असेस करून 10 मिनिटात हॉस्पिटलला पोचवेल ह्याची खात्री नाही. अनलेस मी हॉस्पिटल ओळखतो की मला रिलायन्सला पाठवा, लीलावतीला पाठवा किंवा फोर्टिसला पाठवा आणि माझ्या घराजवळच ते हॉस्पिटल आहे, तरच ती बेसिकली सोय आपल्याला उपलब्ध आहे. परंतु एक असं मॅप्ड की बाबा या एरियात परदेशामध्ये या एरियातला पेशंट या हॉस्पिटलला जाणार, चेस्ट पेन झाली तर इथेच जाणार, हे असं मॅपिंग आपल्याकडे अजून झालेलं नाहीये. आणि मला वाटतं ते कधीच होऊ शकणार नाही. कारण आपली आज सुद्धा
पब्लिक हेल्थ सिस्टमपेक्षा डॉमिनंट सिस्टम प्रायव्हेट हेल्थ सिस्टम, त्यामुळे फार कठीण आहे. पब्लिक हेल्थ सिस्टम चांगली आहे, मी काय त्याबद्दल वाईट बोलत नाही. मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स प्रायव्हेट सिस्टम बघतायत. पब्लिकमध्ये सुद्धा लोक जाणारे आहेत, परंतु तेवढी जागरूकता आपल्यातच नाही आलेली आहे. शिक्षित लोक ती त्यांच्यामध्ये तिकडे लोकांची संख्या जी इमर्जन्सीला आलेली असते तीच एवढी असते की तिकडचे डॉक्टर्स ते डील करणं म्हणजे खूप कठीण आहे. पण जरूर गरज आहे. वरच्या स्टार्टापासून ते अगदी आपला एक कॉमन मॅन आहे त्याला त्याच्यापर्यंत ही जागरूकता गोल्डन आवरची पोचली पाहिजे. आणि म्हणून हे असे आपले मराठीतले प्रोग्राम जे आहेत ते फार उपयुक्त आहेत. नक्कीच हे फारच म्हणजे हे विश्लेषण फारच छान होतं. मी अजून एक थोडंसं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारेन की हा जो पेन जो तुम्ही म्हणताय हार्टचा पेन तो एक्झॅक्टली तो थोडा अजून तुम्ही डिस्क्राईब करू शकाल का की चेस्टमध्ये पेन म्हणजे नक्की कसं वाटतं? तर मी जसं 2-3 गोष्टी बोललो. एक तर ऍसिडिटी म्हणून प्रेझेंट होऊ शकतं. एक आर्म लेफ्ट आर्म स्पेसिफिकली खूपच जड वाटतोय, दुखतोय होऊ शकतं. रेडिएटिंग पेन टू द जॉ असू शकतो. असं काही दात दुखतोय माझा अचानक दात दुखतोय असं पेन असू शकतं. छातीतलं पेन जनरली जे पेशंट डिस्क्राईब करतात ते छातीमध्ये भयंकर ओझं आहे, खूप जड आहे आणि ते आता राहवत नाहीये तसं फिलिंग येतं. आणि जनरली ज्या पेशंटला एवढं छातीत जे दुखायला लागतं किंवा ज्यांना एकदम फार जड आहे, ओझं ठेवल्यासारखं वाटतं की बाबा एक वाळू ठेवलंय तसं छाती एवढा पेन हा एवढं ते असंही असतं. त्याच्याबरोबर त्यांना जनरली घाम पण येतो. अननेसेसरी आता आपण एसीत बसलो तरी घाम येऊ शकतो. बरोबर. आणि त्याच्याबरोबर कधी कधी काही लोकांना श्वास घ्यायला त्रास सुद्धा होऊ शकतो. आणि जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकाल. पण काही लोकांना इतका सिव्हिअर हार्ट अटॅक असतो की जागच्या जागी सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अगेन गोल्डन आवर सिम्पटम्स जर तुम्हाला दिसून आले तर अजिबात त्याला दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ आपल्याला लोकांना घाबरवणं नाही, याचा अर्थ आपल्या लोकांना सगळ्यांना सांगणं नाही की इमर्जन्सीला जा. परंतु आपले डॉक्टर संदेश मयेकर जे बोलतात टॉक टू युअर ओन बॉडी, की मला असा पूर्वी कधी त्रास झाला आहे का, आणि हा जर पूर्वीपेक्षा वेगळा त्रास असेल युअर बॉडी टेल्स यू की हा काहीतरी गडबड आहे, वेगळं आहे. उगाच ती ऍसिडिटी, उगाच तो नाही मी आज एका हातावरच काढणे की आज मला जरा थोडासा दातच दुखतोय असं नका काढू. टॉक टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट की बाबा मला असं कधी झालं नव्हतं ह्यापूर्वी आणि प्लीज रिस्पॉन्ड टू इट अप्रोप्रिएटली. नाही हे अगदी महत्वाचं आहे. आपण बऱ्याचदा असा विचार करतो की ऍसिडिटीज असेल, नुसताच दात दुखत असेल आणि तेच आपल्याला खूप महागात पडू शकतं. सो थोडंसं एक्स्ट्रा जरा आपण त्याच्याबद्दल विचार करणे किंवा कॉशियस राहण्याने काही आपलं नुकसान नाही होणार आहे. कदाचित आपली एक फेरी वाया जाईल हॉस्पिटलची, पण दॅट इज बेटर दॅन न जाणे. प्रश्नच नाही. ॲब्सोल्युटली. आपण पुढच्या याच्यावरती मूव्ह करूया आणि मग मी प्रत्येक गोल्डन आवरमध्ये काय करू शकतो त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आधी आपण स्ट्रोकमध्ये काय होतं त्याच्याबद्दल बोलू. ठीक आहे. तर स्ट्रोकमध्ये जनरली आम्ही फेस म्हणतो. बेसिकली तुमचा चेहरा वाकडा झालेला असतो. कधी कधी बोलायला त्रास होत असतो, त्याला कन्फ्युजन पण म्हणतात काही लोक, किंवा शब्द सापडत नाहीत किंवा बोलता येत नाहीत किंवा स्लरिंग ऑफ स्पीच होतं. अँगल ऑफ माउथ वरून तुमचं ड्रिबलिंग चालू होतं आणि एखाद्या हातामध्ये किंवा पायामध्ये तुम्हाला विकनेस जाणवायला लागतो. ओके, सो दिस इज द जनरल सिम्पटम्स ऑफ अ स्ट्रोक. स्ट्रोकमध्ये सुद्धा प्रकार आहेत. एका साईडचा स्ट्रोक, लेफ्ट किंवा राईट साईड, विच विल अफेक्ट द ऑपोजिट साईड ऑफ युअर बॉडी. तुमचा राईट साईड जे आहे ते लेफ्ट साईडला कंट्रोल करतं, लेफ्ट साईड जे आहे ते राईट साईडला कंट्रोल करतं. ज्या साईडला तुम्हाला झाला त्याच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला सिम्पटम्स ओके. परंतु छोट्या मेंदूत जर झाला तर इट मे इवन कॉज लॉस ऑफ कॉन्शियसनेस, वॉमिटिंग, ऑल दीज थिंग्स. ओके, सो वीकनेस, अननेसेसरी अननोन वॉमिटिंग, किंवा चक्कर येणं खूप जोरजोरात, आय थिंक ह्या सगळ्या सिम्पटम्स इग्नोर नाही करायला पाहिजे. स्पेसिफिकली विकनेस, स्लरिंग ऑफ माउथ आणि न कारण असताना चक्कर येणं जोरदार आणि वॉमिटिंग होणं. तर आपण त्याला बरेच लोक वर्टिगो म्हणतात, पण इट कुड बी अ साइन ऑफ पोस्टिरियर सर्क्युलेशन स्ट्रोक. पण हे कधी येतं, म्हणजे याची काही स्पेसिफिक टाइम्स आहेत जेव्हा हे असं होऊ शकतं? जनरली आम्ही म्हणतो त्याला की हे सकाळच्या वेळेस वगैरे होतात जनरली. त्याच्यामध्ये एक अशी पण संकल्पना आहे की त्याला आम्ही वेकअप स्ट्रोक म्हणतो, की पेशंट वोक अप अँड फाउंड टू हॅव स्ट्रोक. रात्रच कधीतरी झालेला असतो तो स्ट्रोक. म्हणजे एक्झॅक्ट टाइम फ्रेम नाही कळत आपल्याला. स्ट्रोक मधली ब्युटी काय आहे, जर तुम्हाला साईड मध्ये झालेला स्ट्रोक असेल एखाद्या लेफ्ट किंवा राईट साईडला, तर अप टू 4.5 hours आहेत तुमच्याकडे टू गिव्ह द क्लॉट बस्टिंग इंजेक्शन. बट अगेन ॲज आय सेड, मिनिटाला लाखो न्यूरॉन्स मरतायत. तुम्ही पहिल्या तासात पोहोचाल तर बेस्ट आउटकम आहे.
आणि जेवढा तुम्ही 4 तास 4.5 तासाच्या काठावर जाल, 4.5 तासाच्या पुढे जनरली आम्ही कधीच त्यांना क्लॉट बस्टिंग इंजेक्शन देत नाही. 4.5 तासाच्या आतच आम्ही देतो. बरोबर. आजकाल बऱ्याचशा नवीन टेक्निक्स आल्यात की आम्ही जाऊन अँजिओग्राफिकली क्लॉट रिट्रीव्ह करतो, ओपन करतो वेसल. पोस्टिरियर सर्क्युलेशनला तर 12 तासापर्यंत सुद्धा आम्ही देऊ शकतो क्लॉट बस्टिंग इंजेक्शन. परंतु या सगळ्याचा बॉटम लाईन हा आहे की पहिला आवर जर तुम्ही मिस केलात तर 60 मिनिटं मिस केलीत. 60 मिनिटं मिस केली म्हणजे 60 × लाखो न्यूरॉन्स तुम्ही मिस ऑलरेडी डेड झाले आणि ते काही परत जगत नाहीत, ते काही परत येत नाहीत. ओके. तर तुमच्या ऑफिसमध्ये जर 10 लोक काम करणारे असतील, त्यातले 2 जर सोडून गेले तर ते परत 2 काही जॉईन होणार नाही आहेत दुसऱ्या. 8 लोकांमध्ये तुम्हाला तेच काम करायला लागतं. आपल्या शरीराचं तसं आहे, तुम्हाला 2 लोक सोडून गेले की 1 लोक सोडून गेलं परवडेल का 5 लोक सोडून गेले परवडतील. म्हणजे तुम्ही अंथरुणावर राहणार आणि लोकांवर डिपेंडेंट राहणार, स्ट्रोक आल्यावर सुद्धा बऱ्यापैकी इंडिपेंडंट राहणार. हा त्याच्यातला डिफरन्स आहे. तर तो एक ग्लासगो कोमा स्केल नावाचा आम्ही म्हणतो, GCS, त्याला की अगेन ट्रॉमामध्येच त्याला ॲक्च्युअली मान्यता त्याची ट्रॉमामध्ये, अर्थात ग्लासगो शहरामध्ये शोधलेला हा स्कोर आहे, ज्याला की मी लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो. तसाच ग्लासगो कोमा आउटकम स्केल सुद्धा आहे. ओके. त्या स्केलमध्ये एका स्पेक्ट्रमवर असे लोक आहेत जे की इंडिपेंडेंट आहेत अँड दे आर बॅक इन टू देअर नॉर्मल फंक्शन, आणि दुसऱ्या स्पेक्ट्रमला ऑफकोर्स दोज हू डोंट सर्वाईव्ह पण आहेत. पण त्याच्यावरची एक पायरी आहे की दोज आर कम्प्लिटली डिपेंडेंट और दोज आर फेअरली डिपेंडेंट. सो आय थिंक दिस लास्ट 3 आपल्याला काहीच कामाची नाही ना. बरोबर. म्हणजे तुम्ही जगलाच नाहीत तर काही फायदाच नाही. जगला आणि पूर्णपैकी तुम्ही अंथरुणावर लोळून असाल, ओळखत पण नसाल तर काहीच फायदा नाही. आणि अजून वाईट म्हणजे तुम्ही ओळखताय, तुम्हाला कळतंय, पण तुम्ही सगळे पूर्ण डिपेंडेंट आहात, तो तर अजूनच वाईट आहे. मिनिमम असिस्टन्सवाल्याला चालू शकतं. बॅक टू नॉर्मल तर फारच चांगलं, ऑलमोस्ट नॉर्मल. ओके. काही त्यांना थोडाफार करंगळी हलवायला, पाय हलवायला त्रास होऊ शकतो, परंतु जनरली दे आर बॅक टू नॉर्मल. सो इट ऑल डिपेंड्स की तुम्ही किती लवकर तुम्ही आयडेंटिफाय करता सिम्पटम्स आणि पोचता. आणि मला असं वाटतं की हार्टपेक्षा न्यूरो सिम्पटम्स इग्नोर करणं डिफिकल्ट आहे, कारण विकनेस आहे तर आहे. अँगल ऑफ माउथ डिव्हिएट झालं तर झालं, ते सगळ्यांना दिसून येत. त्याला काही आपण ऍसिडिटी किंवा दुसरं काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे स्ट्रोकचे पेशंट्स बऱ्यापैकी सर्टन्टीने येतात, पण असे जे वेग सिम्पटम्स असतात, चक्कर येते, पोस्टिरियर सर्क्युलेशन वगैरे, दे कॅन बी कन्फ्युजिंग. पण साईडचा स्ट्रोक जो आहे, ज्याने विकनेस होतो, अँगल ऑफ माउथ डिव्हिएट होतं, डोळे बंद करायला त्रास होतो, ब्लरिंग ऑफ स्पीच होतं, दोज आर व्हेरी क्लिअर. आणि ॲज सून ॲज दे आर पिक्ड अप बाय द फॅमिली, द पेशंट इज ब्रॉट. ओके. ओके. आणि स्ट्रोक आल्यानंतर तुम्ही म्हणालात जसं गोल्डन आवर मध्ये पण स्ट्रोकला आपण रिवाईव्ह करू शकतो, आपण त्या पर्सनला वाचवू तर शकतोच, पण त्याचबरोबर किती कमी ऑफ सिम्पटम्स क्लिअर असतील त्यापासून आपण जर 60 मिनिट्समध्ये पोहोचलो, विदिन 60 मिनिट्स पोहोचलो हॉस्पिटलला, the outcomes are much better in terms of saving life, in terms of saving neurons, in terms of going back to a good quality of life. Okay. The more you wait, the worse it keeps on beginning. ओके. आणि हा जो रोल ऑफ तुम्ही म्हणालात की जे क्लॉट बर्स्टिंगचे जे मेडिसिन्स आहेत, तर त्यांचा रोल कुठून सुरू होतो? म्हणजे ॲज सून ॲज स्ट्रोक इज डायग्नोस्ड आणि क्लॅरिटी आहे की हा स्ट्रोक आहे, ब्लीड नाही आहे. ब्रेनमध्ये ब्लीड सुद्धा सिमिलर सिम्पटम्स देऊ शकतं. ओके. त्याच एरियात जर मला रक्तस्त्राव झाला, सेम माझा मेंदू कंप्रेस होईल, एका साईडला विकनेस होईल, मला दुसऱ्या साईडला, त्याच साईडला मला एंगर ऑफ डिव्हिएशन ऑफ माउथ होईल. ओके. आणि आय माइट प्रेझेंट टू द हॉस्पिटल विथ स्ट्रोक लाईक सिम्पटम्स. त्यामुळे प्रत्येक हा स्ट्रोकचा जो पेशंट आमच्याकडे येतो, आम्ही त्यांचं एक्झामिनेशन करतो. ओके. त्याला NIHS म्हणून एक स्केल आहे, त्या स्केलवर त्यांना ग्रेड करतो आणि सगळ्या पेशंटचं ॲटलिस्ट CT स्कॅन किंवा MRI, ओके, जो की 15 मिनिटात स्ट्रोक प्रोटोकॉल आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. MRI जो नॉर्मली 35 मिनिटं चालतो, तो एक 7-8 मिनिटात स्ट्रोक प्रोटोकॉल होऊन जातो. ओके. आपल्याला कळतं की स्ट्रोक आलाय की नाही आलाय. आणि CT जर करायचं असेल तर 2च सेकंदात 2-3 मिनिटातच CT होतो, ब्लीड आहे की नाही, आणि मग यू गिव्ह क्लॉट बस्टिंग इंजेक्शन. इनफॅक्ट आमचे जे डॉक्टर्स आहेत ते त्या CT स्कॅन आणि MRIच्या बाहेर ते इंजेक्शन घेऊन तयारच असतात. ओके. ते तिकडेच झाल्या MRIच्या बाहेर CTच्या बाहेर आल्या डिसिजन इज मेड की यू आर थ्रोम्बोलायझिंग करून, आणि यू स्टार्ट इट. ओके. बिकॉज वी डोंट वॉन्ट टू वेट इवन 1 minute. बरोबर आहे. 1 more minute इज लॅक्स ऑफ न्यूरॉन्स अगेन डाईंग. नाही, आणि हा नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे हॉस्पिटलच्या साईडनी ही तयारी बऱ्यापैकी आहे, पण पेशंटच्या साईडनी आणि आपल्या सोसायटीच्या साईडनी ही तयारी करणं हे गरजेचं आहे. जसं आपण हा कार्यक्रम त्याच्यासाठीच करतोय. आणि याच्यामध्ये मला एक विचारायचं होतं की म्हणजे आपण कोविडमध्ये हे कार्यक्रम केले होते तेव्हा हे प्रश्न आपण विचारत होतो की त्यामुळे
काही लोकांना हार्ट अटॅक येणे, काही लोकांना स्ट्रोक येणे, अशा गोष्टी होत होत्या. तर या अशा कोविड किंवा इतर अशा कुठल्या व्हायरसेसमुळे वगैरे हे होण्याची शक्यता आहे का? शक्य आहे. म्हणजे कोविडमध्ये आपण बऱ्याच त्याच्याबद्दल डिस्कशन्स केले. वॅक्सिन आल्यानंतर डिस्कशन्स केले. मलेरियामध्ये आम्ही बऱ्याच वेळा बघितलं की पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे. तर दुसरा कुठलाही व्हायरस जो की इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन बॉडीमध्ये कॉज करतोय कोविड सारखं, तो आपल्या ज्या प्लेटलेट्स आहेत, ज्याला की मराठीत रक्तबिंबिका म्हणतात, प्लेटलेट्सचा स्टिकी बनवू शकतो आणि स्मॉल क्लॉट्स काढू शकतो. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की कुठला व्हायरस करणार नाही. तो त्याचं जर पर्सेंटाईल बघाल तुम्ही तर कोविडपेक्षा प्रचंड कमी आहे. प्रचंड, ऑलमोस्ट नेग्लिजिबल. ओके. सो यू शुड नॉट गेट वरीड अबाउट एनी नॉर्मल व्हायरल फीवर. आणि कोविड सुद्धा आता सुदैवाने टचवूड जो स्ट्रेन आता आहे आपला ओमायक्रॉनचा, तो दिवसेंदिवस जे काही त्याच्यामध्ये म्युटेशन्स होत आहेत, ड्रिफ्ट होत आहेत, चेंज होत आहेत, शिफ्ट होत आहेत, अँटीजन शिफ्ट, त्या इतक्या होत आहेत की त्याला अजून माइल्डर आणि माइल्डर करत चाललंय. आज जर तुम्ही बघाल ऑगस्ट 2024ला तर इन्फ्लुएन्झा ए हा जास्ती स्ट्रॉंगर सिम्पटम्स कॉज करतोय कोविडपेक्षा. त्यामुळे फ्लू लाईक सिम्पटम्सच आहेत, सेमच कोविडचे सिम्पटम, पण व्हायरस डिफरंट आहे. बरोबर आहे. नाही, फारच छान. याच्या पुढचा वाला आपण घेणार आहोत की ट्रॉमा. तो थर्ड कॅटेगरी आपण घेऊया. त्याच्याबद्दल सांगा की ट्रॉमा किंवा ॲक्सिडेंट होणे किंवा कुठून फॉल होणे किंवा कुठल्याही गोष्टीमुळे ट्रॉमा झालेला असेल ज्या पेशंटला, म्हणजे ऍक्सिडेंटमुळे, मारामारीमुळे, व्हॉटएव्हर, दुखापत झाली तुम्हाला. ओके. येस. तर जसं मी मगाशी तुम्हाला त्या सर्जनची गोष्ट सांगितली अमेरिकन, प्रायमरी इंजुरी तर झाली. त्याला तुम्ही कार ॲक्सिडेंट असो किंवा छतावरून पडलेला माणूस असो, शिडीवरून पडलेला असो, किंवा दोघांमध्ये मारामारी झाली आणि एखाद्याला दारा जोरात लागलेलं असो, जे काय असो, प्रायमरी इंजुरीला तुम्ही चेंज करू शकत नाही. आता 2-3 गोष्टींमध्ये आम्हाला एकदम क्लॅरिटी आहे. ती म्हणजे की हजारो लाखो ॲक्सिडेंट केसेस बघून आणि वॉर टाईम टीचेस अ लॉट. वॉर टाईममध्ये जेव्हा ट्रॉमा होतो, त्यांना बुलेट लागते, स्प्लिंटर इंजुरीज होतात, दॅट हॅज शोन अस की जर आपण सेकंडरी इंजुरी थांबवली त्यांची. आणि सेकंडरी इंजुरी म्हणजे काय, जर पेशंट अनकॉन्शियस झाला, डोक्याला मार लागून, आणि त्यांनी जर त्याची वॉमिट किंवा त्यांची सलायवा सॉलो करून ॲस्पिरेट केलं आणि ऑक्सिजन कमी झालं त्यांचं, किंवा त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि ऑक्सिजन कमी झालं, तर पहिलेच ब्रेनला मार लागलाय, त्यात ऑक्सिजनची अजून कमी, दॅट्स अ सेकंडरी इंजुरी. ओके. ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे हार्टला सुद्धा ऑक्सिजनची कमी, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर लो झालं. आता ब्लड प्रेशर पण लो झाल्यामुळे मग परत बेंदूला अजून ऑक्सिजन कमी. सो इट इज लाईक अ चेन इफेक्ट. इट्स लाईक अ कॅच 22. एक तुम्ही बघाल तर दुसऱ्या तिसऱ्याला चालू होतं. मग किडनीला प्रॉब्लेम झाला कारण ब्लड प्रेशर कमी झालं. मग किडनी प्रॉब्लेम झाला तर टॉक्सिन्स बाहेर निघत नाहीत. तर हे सगळं जे आहे ते एक कॅस्केडिंग इफेक्ट होतो पूर्ण त्याच्यामध्ये. आणि तो कॅस्केडिंग इफेक्ट झाल्यावर यू आर रिचिंग टू अ पॉईंट की मल्टिपल सेकंडरी इंजुरीज हॅव हॅपन नाव. नुसताच ब्लड प्रेशर लो नाही, तर नुसताच हायपॉक्सिया नाही, तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण झाला, सोडियम पण वर झालं, कारण बॉडी इज ट्राईंग टू प्रोटेक्ट इट सेल्फ. बॉडीला कळत नाही काय चालू आहे करून. ओके. सो तुम्ही सेकंडरी इंजुरी प्रिव्हेंट करणं फार गरजेचं आहे. आता सेकंडरी इंजुरी प्रिव्हेंट करण्याकरता अजून आपल्याला 2 गोष्टी माहिती आहेत तुम्हाला या ट्रॉमा आणि वॉरमधून. डेथ फ्रॉम अ ट्रॉमा happens in a trimodal phase, especially the head injury असेल तर. Majority of severe trauma who have got very bad trauma succumb at scene only. जे काय झालं असेल, खूप वरून पडले किंवा खूप जोराचा हाय वेलॉसिटी ॲक्सिडेंट झाला, त्यांना आपण वाचवू शकत नाही. फॉर दे आर ऑलरेडी गॉन बाय द टाइम एनी हेल्प हॅज रीच्ड देम. इव्हन बाय स्टँडर जरी आला तरी तेव्हापर्यंत तो 1-2 मिनिटात पेशंट इज गॉन. सेकंड जी इंजुरी होते ना, म्हणजे सेकंड जी मोड ऑफ डेथ होती, फर्स्ट 48 आवर्समध्ये होते. दॅट इज प्रिव्हेंटेबल. ओके. रूल इन मेडिसिन इज दॅट इफ अ ट्रॉमा पेशंट रिचेस यू अलाइव्ह, ही शुड नॉट डाय. ओके. सो इफ द ट्रॉमा पेशंट तुमच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये जर जिवंत आलाय, येस, तर जनरली ही शुड नॉट डाय इन अ टर्शरी केअर हॉस्पिटल. ओके. ओके. अँड देन ट्रायमोडल जे डेथ पॅटर्न बोललो मी, थर्ड इज जे पेशंट खूप दिवस हॉस्पिटलमध्ये राहतात, मग ते इन्फेक्शननी किंवा दुसऱ्या काही कॉम्प्लिकेशननी काही आठवड्यानंतर किंवा महिन्यांनंतर जातात. ओके. तो अगेन एक वेगळाच प्रिव्हेन्शनचा भाग आहे. पण आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं की ट्रॉमा झाल्याच्या विदिन गोल्डन आवर आपण त्यांना तर आपण त्यांचं सेकंडरी इंजुरी प्रिव्हेन्शन करू शकू. ओके. प्रायमरी इंजुरीने जो ब्लड लॉस होतोय तो आपण कमीत कमी थांबवू शकू. त्यांचं पटकन आपण डायग्नोसिस करू शकू. ज्या लाईफ थ्रेटनिंग इंजुरीज असतील त्याला आपण अटेंड करू शकू.
करंगळीच्या फ्रॅक्चरला आपण 2 आठवड्यांनी जरी अटेंड केलं तरी चालेल, परंतु लंग पंक्चर होऊन जर आतमध्ये हवा भरते आणि हार्टला कंप्रेस करते, ती हवा बाहेर काढणं क्रिटिकल आहे. किंवा जर लिव्हर किंवा स्प्लीनला इंजुरी झाली आहे आणि लिटर्सनी ब्लड आतमध्ये वाहत आहे, पटकन त्याला लॅप्रोटॉमी करून स्प्लीनला कट करून किंवा कंट्रोल करून किंवा स्टिच करून लिव्हरला रिपेअर करून यू हॅव टू कम आउट. त्यामुळे तुम्ही बघाल आपलं जे फेमस ट्रॉमा सेंटर आहे सायन्सचं, ऑल ट्रॉमा सेंटर्स हॅव अ OT अटॅच टू इट. ओके, ट्रॉमा सेंटरवर आल्यावर सगळंच काही केलं जाऊ शकतं, परंतु त्याचं ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचेपर्यंत 1 तासाच्या पहिले पोचलो पाहिजे आपण. त्यामुळे तो गोल्डन आवर फार इम्पॉर्टंट आहे. आणि मोस्ट ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस अक्रॉस द वर्ल्ड ऑपरेट ऑन 1 प्रिमाइस, स्कूप अँड रन. ओके, पहिले काय होतं, ॲट द सीन डॉक्टर छातीत ट्यूब्स घालायचा, इंट्युबेट करायचा, हे करायचा. आता पटकन LMA घालतात. LMA एक आमचा डिव्हाइस आहे जो की कुठलाही पॅरामेडिक पटकन आतमध्ये घालू शकतो तोंडात. ऑक्सिजनेशन चालू करतात, एक IV घेतात, IV फ्लुइड चालू करतात आणि दे रश टू द हॉस्पिटल. They don't spend minutes together at the scene. Quickly scoop and go to the hospital because that has shown better outcomes. Okay. In city areas. हे जर रुरल मध्ये झालं तर मग स्कूप अँड रन मे नॉट बी अ गुड पॉलिसी. यू विल वेट इफ यू आर गोइंग टू बी 2 hours फ्रॉम द नियरेस्ट हॉस्पिटल, बरोबर, विथ नो हेलिकॉप्टर एअर ॲम्ब्युलन्स, आणि बाय रोडच तुम्ही जाणार असेल तर यू विल हॅव टू डू समथिंग. पण सिटी, आता जसं आपण आज मुंबई सिटीत आहोत, लिटरली आपण दगड फेकला तर एखाद्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतो, छोट्या मोठ्या, आणि विदिन 2 किलोमीटर्स एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतो. तर मग आपल्याला स्कूप अँड रन ही बेस्ट पॉलिसी आपल्या मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, हे काय आहेत आपले, चेन्नई, सगळ्या शहरांमध्ये आपण 2 किलोमीटरच्या आत एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला. पण तेच एकदम तुम्ही रुरल एरियात आहात, एकदम रुरल ऑफ महाराष्ट्र किंवा रुरल ऑफ मध्य प्रदेश किंवा अजून नॉर्थ ईस्ट, जिकडे की आवर्स टुगेदर लागणार आहेत तुम्हाला, कोकणात आहात तुम्ही, बरोबर, तर मग ॲट सीन. नाही, मी तेच वाचत होतो की एक मुंबईमध्ये ॲम्ब्युलन्स येण्यासाठी साधारण 18 ते 20 मिनिटं लागतात घरी पोहोचेस्तोवर, पिकअप करण्यासाठी फक्त. आणि रुरल एरियामध्ये, रुरल महाराष्ट्रामध्ये ते जवळजवळ 2 तासापर्यंतही जाऊ शकतो. बरोबर. सो त्याच्यामुळे तो ॲट सीन जो पर्सन आहे खूप इम्पॉर्टंट होतो. ॲट सीन जर डॉक्टर किंवा पॅरामेडिक असेल तर तो जे निर्णय त्यावेळेस घेईल. आणि ह्या सगळ्या निर्णयांना ना बरेच वेळा लोकांना वाटते की मी कशाला पडू ह्याच्यामध्ये. गुड समॅरिटेरियन ऍक्ट नावाची एक ऍक्ट असते. तुम्ही त्यावेळेस जे काय केलं ते पेशंटच्या भल्याकरता केलं, त्याच्या अंडर तुम्हाला इम्युनिटी असते. ओके. आणि कुठलाही पोलीस किंवा डॉक्टर पुढे प्रश्न विचारू शकत नाही की तुम्ही त्यावेळेस तिकडे काय केलं करून. इफ यू आर अ बाय स्टँडर, इफ यू आर अ प्रोफेशनल एम्ब्युलन्स हु इज रिस्पॉन्डेड, देन यू हॅव टू ऍक्ट प्रोफेशनल, यू हॅव टू डू डिसिजन्स प्रोफेशनली. पण तुम्ही एक बाय स्टँडर होता, तुम्ही बाजूनी जात होता, तुम्ही बघितलं, तुम्ही डॉक्टर आहात किंवा पॅरामेडिक आहात, तुमच्याकडे काहीच इक्विपमेंट नाही, पण त्यावेळेस तुम्हाला जे बरोबर वाटलं ते त्यामुळे तुम्ही सिनेमात वगैरे बघित असेल, लोक ट्रॅक्योस्टॉमी करतात, स्ट्रॉ घालतात, हे करतात, ते गेट अवे विथ इट. कारण गुड समॅरिटेरियन ऍक्टच्या अंडर आपण सांगतो त्यावेळेस जे काय तुम्ही करू शकलात पेशंटचा जीव वाचवण्याकरता, तुम्ही गोल्डन आवर मध्ये तिकडे पोहोचलात, त्याला जीव वाचवण्याकरता करू शकला. सिंपल गोष्ट आहे. एखादा ट्रॉमा झाला आणि तुम्हाला हेड इंजुरी झाली तर स्पाइन इंजुरी नाही हे कशावरून, बरोबर, परंतु तुम्ही बघाल आज सुद्धा रोडवर हातपाय असे उचलून स्पाईनच्या बिना प्रोटेक्शनचा आपण त्याला स्ट्रेचरवर, बरोबर, दॅट्स अ सेकंडरी इंजुरी. ज्याचा स्पाईन इंजुर्ड नसेल तोही इंजुर होईल, किंवा एखाद्याला स्टेबल फ्रॅक्चर असेल तो असा मान गेली खाली की अनस्टेबल होईल बिचाऱ्याचा. तर हे जे प्रायमरी इंजुरी आणि सेकंडरी इंजुरीचा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो कॉमन माणसाला जो रिस्पॉन्ड करतो त्याला कळलं पाहिजे, पोलिसला कळलं पाहिजे, डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्सला माहिती असलं पाहिजे की जे झालंय त्याला आपण बदलू शकत नाही, पण ह्याच्या पुढे काही वाईट व्हायला नको. हा फारच महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित आपण याच्यावरती एक सेपरेट प्रोग्राम करू कदाचित, नक्कीच. कारण हे जे तुम्ही म्हणालात की पुढच्या इंजुरीज आपल्याला जर वाचवता येत आहेत तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीतरी करून अजून दुखापत वाढवली नाही पाहिजे. ॲब्सोल्युटली. फॅन्टॅस्टिक. याच्या पुढच्या टॉपिकवरती जाऊया की इन्फेक्शियस डिझीज बद्दल. तो इन्फेक्शियस डिझीजेसचा जो एव्हिडन्स आहे तो साधारण आत्ता मागच्या 15 वर्षातला आहे. एक कॅनेडियन डॉक्टर आहेत, त्यांनी 1,00,000 केस पेपर्स त्यांच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटचे आणि आजूबाजूच्या काही हॉस्पिटलचे इमर्जन्सी डिपार्टमेंटचे रिव्ह्यू केले. ओके. आणि त्याच्यात त्यांनी केस सिलेक्शन असं केलं की जे पेशंट्स बॅक्टेरियल इन्फेक्शननी किंवा इन्फेक्शन घेऊन आले होते त्यांच्या हॉस्पिटलला, आणि ज्यांचं ब्लड प्रेशर कमी होतं किंवा वाईल दे वेर इन द इमर्जन्सी त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालं. ओके. आणि त्यांना किती वेळात अँटीबायोटिक दिलं गेलं अप्रोप्रिएट. ओके. अप्रोप्रिएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला जर चेस्ट इन्फेक्शन निमोनियाने आला असेल आणि तुम्हाला जर युरिनरी ट्रॅकला बेस्ट वाला इंजेक्शन दिलं
तर मग इट्स नॉट अप्रोप्रिएट. सो अप्रोप्रिएट कॅन बी ब्रॉड स्पेक्ट्रम और इट कुड बी अ नॅरो स्पेक्ट्रम ऑल्सो, की जस्ट टार्गेटिंग द चेस्ट. सो अप्रोप्रिएट अँटीबायोटिक जर दिलं गेलं तर ही फाउंड आउट की इफ यू गेव अँटीबायोटिक विदिन 1 hour ऑफ हायपोटेन्शन, ऑनसेट ऑफ हायपोटेन्शन, द मॉर्टॅलिटी वॉज द लोएस्ट. आणि प्रत्येक आवर जो डिले होत गेला, मॉर्टॅलिटी इन्क्रीज बाय 7% पर आवर. सो तुम्ही 10 तास जर अप्रोप्रिएट अँटीबायोटिक नाही दिलं तर 70% वाढली फ्रॉम द बेजलाईन. बेजलाईन तर काहीतरी मॉर्टॅलिटी असते त्या डिझीजची. जेव्हा आपण एक जनरल 100 लोक एकाच सारखे आजार घेऊन आले, निमोनिया घेऊन आले, आपण म्हणू 5% मॉर्टॅलिटी आहे त्याची. 95 बरे होतील, 5 नाही होणार. 5 + 70%, तुम्ही 75% केली, जी की 5% व्हायला पाहिजे होती फक्त. ओके, सो विजिलन्स अबाउट ब्लड प्रेशर, अंडरस्टँडिंग की दिस ब्लड प्रेशर इज लो बिकॉज ऑफ इन्फेक्शन. आणि मग मोस्ट लाईकली इन्फेक्शन कुठून येते, किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देणं. आता हे देणं म्हणजे बरेच वेळा हॉस्पिटल्समध्ये तुम्ही बघाल की डॉक्टर पहिल्या 1 तासात अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतही असेल. येस, ॲक्च्युअल ते गेलं का? कारण त्याच्यानंतर काही हॉस्पिटल्समध्ये रिलेटिव्हला सांगण्यात येतं की हे दवाई लेके आओ. बरोबर. काही हॉस्पिटल्स ज्यांच्याकडे मोठे हॉस्पिटल्स आहेत आमच्यासारखे, त्यांच्या फार्मसीतून येतं. बरोबर. मग ती नर्स बनवते, देते. इट टेक्स 30-40 minutes फॉर इट टू गो. ओके, इट इज अ प्रोसेस. त्यामुळे इमर्जन्सी डिपार्टमेंटच्या डॉक्टरनी जसंच तुम्हाला सांगितलं की अँटीबायोटिक द्या, द होल सिस्टम शुड बी गेअर्ड. किंवा त्या रिलेटिव्हला सांगण्यात आलं पाहिजे 5 मिनट में आप लेके आइए, तब तक मेरे पास की दवाई लगा रहा हूं मैं, आप रिप्लेस कर दीजिए. इमर्जन्सी अप्रोप्रिएट करता येण्यासारखं आहे, डिफिकल्ट नाही आहे काहीच. बरोबर. ओके, मी पहिलं औषध देतोय, येस, तुम्ही ते रिप्लेस करा 15 मिनिटांमध्ये, काय हरकत नाही, करा. हा प्रश्न मी विचारेन की आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो. एक फायनल थॉट्स तुमचे की जर असं झालं तर गोल्डन आरमध्ये काय काय करण्यासारख्या गोष्टी आहेत फॉर ईच ऑफ द थिंग्स, स्ट्रोक, हार्ट अटॅक, ट्रॉमा आणि इन्फेक्शियस डिझीज, हे तुम्ही आम्हाला संक्षिप्त याच्यामध्ये जर सांगू शकलात की फ्रॉम बायस्टँडर्ड्स, पेशंट्स, पेशंटचे रिलेटिव्स काय करू शकतो. स्ट्रोक आणि हार्ट अटॅक करता स्पेशलाइज केअरची गरज लागते इमिजिएटली. ओके, त्यामुळे घरचे घरगुती उपाय करण्यामध्ये वेळ घालवू नका, इमिजिएटली हॉस्पिटलला पोचा. ओके, कारण तुम्हाला जे पाहिजे ते क्लॉट बस्टिंग इंजेक्शन पाहिजे किंवा आर्टरी ओपन करून पाहिजे. ॲस्प्रिनची गोळी असेल तर चेस्ट पेन करता तुम्ही घेऊन जाऊ शकता, 75 मिलीग्रॅमची, बऱ्यापैकी सेफ आहे. पण स्ट्रोक करता ॲस्प्रिन घेऊ नका, कारण तुम्हाला ब्लीड असेल तर त्याने अजून ब्लिडिंग जास्ती होईल. लेट द डॉक्टर डिसाईड काय आहे ते करून. त्यामुळे त्या 2 सिच्युएशन तुम्ही फार बोलणार नाही. इन्फेक्शियस डिझीज मी जसं म्हटलं की तुम्हाला हॉस्पिटल बेस्ड करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर गेलात आणि एखाद्या डॉक्टरने सांगितलं तुमचं ब्लड प्रेशर लो आहे, तर इट्स अ व्हेरी सिरियस थिंग. डोंट लीव्ह द हॉस्पिटल अंटिल द ब्लड प्रेशर स्टेबलायझेस, अंटिल थिंग्स स्टेबलाइज. ओके, आणि शेवटचं ट्रोमा, जर तुमच्या समोर काही इंजुरी झाली किंवा तुम्ही जर बायस्टँडर आहात आणि तुम्ही जर त्याला हेल्प करणार आहात किंवा तुमचे नातेवाईक आहे कोणी, तर मेक शुअर की सेकंडरी इंजुरी नाही हो. आणि दॅट मीन्स की पेशंट जर सरळ झोपला असेल तर सरळ झोपून राहू द्या, त्याला उगीच पाणी पाजू नका, किंवा हे ॲक्च्युली तिन्ही ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. थोडं पाणी पिऊ नको, नको, लेट डॉक्टर डिसाईड की द्यायचंय की नाही त्या. कारण थोडंसं जरी ॲब्डॉमिन फुल झालं, स्टमक फुल झालं आणि एक वॉमिट झालं तर इट इज काउंटर प्रोडक्टिव्ह. ओके, ओके. त्यामुळे किंवा मान वाकडी करून किंवा जोरजोरात हलवून ट्रॉमाच्या पेशंटला अजिबात शुद्ध राहण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जर ब्लिडिंग स्पॉट दिसत असेल तर तुमच्याकडे स्वच्छ रुमाल, कापड, कपडा काही असेल त्यांनी नुसतं कंप्रेस करून ठेवा वरून. बरोबर. आणि मेडिकल हेल्पला जा. आय थिंक दॅट्स द बेस्ट यू कॅन डू. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काहीही सांगणं, इट विल बिकम मोर प्रोफेशनल अप्रोच. त्यामुळे अनलेस अ डॉक्टर ऑर अ पॅरामेडिक ऑर अ नर्स इज ॲट द सीन, याच्यापेक्षा जास्ती नॉर्मल माणूस, ज्याला आम्ही बायस्टँडर असं मेडिकल टर्मिनॉलॉजी म्हणतो, बायस्टँडर. यू कुड बी अ बायस्टँडर, आय कुड बी अ बायस्टँडर. बट इफ आय एम गोइंग जस्ट लाईक दिस, व्हॉट एम आय गोइंग टू डू? फार गोष्टी करू शकत नाही करू शकत. नाही, ॲब्सोल्युटली. एक शेवटचा प्रश्न, सिन्स यू मेन्शन की आपण त्याबद्दल अजून एक कॉन्व्हर्सेशन नक्कीच करू, पण ॲस्पिरिनची गोळी ठेवणे किंवा सोबत सॉर्बिट्रेट ठेवणे याबद्दल बरीच चर्चा होते, बरेच त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्टिंग ओपिनियन आहे. तर आपली, मला नाही वाटत की आपण सॉर्बिट्रेट आणि ॲस्पिरिनच्या गोळ्या घेऊन फिराव्या. ओके, अनलेस तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही ॲस्पिरिन किंवा सॉर्बिट्रेट तुमच्याकडे राहू द्या. ओके, तुम्ही मग हाय रिस्क पॉप्युलेशनमध्ये येत आहे, तुम्हाला रिस्क ऑफ स्ट्रोक किंवा MI खूप जास्ती आहे. ओके,
कारण मी असंही बघितलेले आहेत पेशंट्स ज्यांनी की 1 किंवा 2 सॉर्बिट्रेटच्या गोळ्या खाल्ल्या, सॉर्बिट्रेटमुळे त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालं. किंवा जसं मी मगाशी म्हटलं ब्लिडिंग झालं ब्रेनमध्ये, ॲस्प्रिन दिलं आणि ॲक्च्युली ब्लिडिंग अजून जास्ती झालं. त्यामुळे आय डोंट थिंक आपण स्वतःहून डॉक्टर बनावं. स्पेशलाइज गोळ्या आहेत आणि अनलेस तुमच्या डॉक्टरने तुम्हाला रेकमेंड केलं की तुमच्याकडे ठेवा, जसं अस्थमाचा पंप डॉक्टर रेकमेंड करतात. ओके, आता त्या अस्थमाच्या पंपचं सुदैव असं आहे की त्याने फार काही डॅमेज होत नाही. तुम्ही नाही नसताना जरी घेतलं थोडंसं हार्ट रेट वाढेल, थोडा वेळ बरं वाटतं, परंतु त्यावेळेस त्या अस्थमॅटिकला गरज असते. करेक्ट. तशीच जर तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला स्ट्रोकची किंवा तुम्हाला ह्याची रिस्क खूप जास्ती आहे बेस्ड ऑन ब्लड प्रोफाईल, विच मे बी की हाय कोलेस्ट्रॉल आहे, अनकंट्रोल डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, तुम्ही राहू द्या तुमच्याकडे ॲस्पिरिनची गोळी, पेन वाटतं तर चावा आणि माझ्याकडे या करून गोळी, देन इट्स अ डिफरंट थिंग. ओके, आणि याच्याबरोबर अजून एक शेवटचा प्रश्न की सीटी अँजिओग्राम सगळ्यांनीच करावा का? अजिबात नाही. ओके, 50 इयर्सच्या नंतर एकदा माणसाने करावा आणि मग एव्हरी 5 इयर्स करावा ॲज अ नॉर्मल हेल्थ चेकअप. ओके, आणि हाय रिस्क पॉप्युलेशन जर असेल तर डेफिनेटली 50 इयर्समध्ये करावा. ओके, परंतु हे सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्याने करावं, कारण सीटी अँजिओग्रॅमला तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिला जातो. तर किडनीचं फंक्शन नॉर्मल असेल तरच कॉन्ट्रास्ट घ्यायला पाहिजे, अदरवाईज अक्यूट किडनी शटडाऊन होऊ शकतो. त्यामुळे आपल्या मनाने जाऊन एकतर कुठलाही रेडिओलॉजिस्ट आपल्या मनाने करणार नाही क्रिएटिन बघितल्याशिवाय, पण तरीही कुठल्याही तुमच्या मनात संदेह नको की मी जाऊन कुठल्याही सीटी स्कॅन सेंटरवरून हा अँजिओग्राम करून येऊ. नो, इट्स अ इन्व्हेसिव्ह प्रोसिजर. ओके, it requires a little bit more than a normal radiologist to report it. Better to do it in a center which has got radiology and cardiology support, so that कधी गरज पडली तर दोघंही जण ती फिल्म बघून डिसाईड करू शकतात की स्टँडर्ड अँजिओग्राफी करायची आहे की नाही त्याच क्षणी किंवा प्लॅन 2 दिवसांनी 4 दिवसांनी सुद्धा किंवा 1 महिन्यानी परत फॉलोअप करायचं आहे. तर आय थिंक जर करायचं असेल तर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये करा, आयदर मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्या सायन नायर, KEM, JJ, कूपर, किंवा एखाद्या आपल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, जिकडे की हे दोन्ही स्पेशलिस्ट अवेलेबल आहेत आणि ते ओपिनियन तुम्हाला चांगलं देऊ शकतील. ग्रेट, फारच छान. डॉक्टर पंडितांनी आपल्याला खूपच सविस्तरपणे सगळ्याच या टॉपिक्सबद्दल सांगितलेलं आहे आणि गोल्डन आवरमध्ये आपण काय करू शकतो आणि कसं आपण लवकरात लवकर या गोल्डन आवरमध्ये पेशंटला हॉस्पिटलला नेऊन त्याचा जीव ॲक्च्युली वाचवू शकतो, आणि फक्त जीवच नाही तर त्याच्यासोबत त्याचे बरेचसे फंक्शन्स बॉडीचे जे आहेत तेही वाचवू शकतो. आणि हा काळ खूप महत्त्वाचा असतो, तर त्याला महत्त्व देणं गरजेचं आहे, अंगावर काढू नये. हा फार छान मेसेज आहे. आपल्याकडून शेवटचा काही मेसेज? नो, आय थिंक तुम्ही एकदम व्यवस्थित त्याला समराईज केलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्या, टॉक टू युअर ओन बॉडी. आणि जर आपलं वाटलं की हा काही सिम्पटम मी आजपर्यंत कधी अनुभवलेला नाही, usually it is an unusual symptom, then you please go to the doctor and let the doctor decide. Okay, थँक्यू सो मच डॉक्टर पंडित. थँक्यू, धन्यवाद. आणि आपण पुन्हा एकदा भेटू 1MD फॅमिलीला. धन्यवाद.